हिंद केसरी ज्या मैदानाला 76 वर्षाची परंपरा लागली, त्या 76 वर्षाच्या परंपरेतलं जे मैदान हिंद केसरी, आम्हाला अक्षरशः तिथं खूप काही सोसायला लागले. मैदानात निकालासाठी आम्हाला खूप काही सोसायला लागले. परंतु आम्हाला सेवागिरी महाराजांवर पूर्ण विश्वास होता की आपल्याला न्याय हा भेटणार, लेट भेटणार पण न्याय हा भेटणार. असं बोलणं झालं. तर सकाळी बोलणं होताना स्वतः विलास पैलवान, परत युट्यूब चॅनल सँडी यादव आणि ट्रस्टीचे चेअरमन असे आणि काहीतरी काका काय म्हणतात असे लाईनवर 4 जण बोलत होतो. तर त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलंय की तुम्ही इकडे तिकडे कुठं काय हे करू नका किंवा व्हिडिओ देऊ नका. तुम्हाला आम्ही आमचा रात्री रथाचा कार्यक्रम 4 वाजता संपला, आम्हाला उशीर झाला, आमचं भरपूर काहीतरी इथं सगळं करणं आहे. आम्ही तुम्हाला न्याय द्या. आम्हाला उठलेले मुजले आमचे, आम्हाला मार जाणवत पण नाही. काल त्यांनी जाहीर केला बाबा काय ना, आज आम्हाला ते मार खाणं किंवा तिथला जे काय झालेला त्रास आम्हाला ते आम्ही विसरून गेलोय. कारण की मंडळी, जय जवान जय किसान. परवा पुशेगावचं हिंद केसरी मैदान झालं आणि त्या मैदानामध्ये जो 4था सेमी होता त्याच्यावरून भरपूर असं व्हिडिओ व्हायरल झालं किंवा ड्रोनची व्हिडिओ व्हायरल झाली. आणि या व्हिडिओमध्ये मानकरी ठरलेला बैल आपण आज कनेरमध्ये आलोय किंवा वेळे कामठी. कनेरचा चॉकलेट एक आम्ही याच भागातला असल्यामुळं पहिल्यापासून हा बैल बघतोय. जेव्हापासून लहान वासरू होतं तेव्हापासून हा बैल बघतोय. या बैलावरती म्हणजे जो पुशेगावच्या हिंद केसरी मैदानात मान मिळवणार होता तो आता जे मालक आहे त्यांचं कमिटीशी बोलणं झालेलं आहे की बाबा त्यांना बोलावलंय किंवा काय, या संपूर्ण गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण या कनेरमध्ये आलेलो आहे. आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत. तत्पूर्वी आपण चॉकलेट बैलाचे जुने मालक आहेत भूषण ड्रायव्हर भूषण ड्रायव्हर वायकर. तर ज्यावेळेस बैल आणला होता चॉकलेट आम्ही मैदानात बघायचो, एकदम बारका असा बिंगात असा बारका, आणि त्यावेळेस हा बैल घेऊन यायचे. पण आज तो हिंद केसरी किंवा नागटांसारख्या महाराष्ट्र केसरीला सुद्धा पात्र होता राहिला असा हा चॉकलेट बैल. त्याची आज संपूर्ण मुलाखत. ड्रायव्हर नमस्ते. नमस्कार. सर्वात प्रथम काय बैल कुठून घेतला होता किंवा काय? बैल आपण शिवा घाटेवाई यांच्याकडून घेतला होता. तिथनं परत मग आपण इथं वेळे कामटीत दिला. तुमच्याकडे काय किती फायनल झाले किंवा काय? आपल्याकडे 11 फायनल झाल्या 1 नंबरच्या, एकूण 15 फायनली. नंतर आपण इकडे वेळे कामटीत दिला बैल, विकला. एवढा चांगला आज हिंद केसरी जरी तुमच्या दावणीला हा बैल नसला तरी नाव झालेलं आहे. आज हिंद केसरी मैदानाचा मानकरी सगळं जग म्हणायला लागलेलं आहे. तर काय बैलाविषयी काय म्हणतात? काय नाही, बैल पळतोय, बैलाचा काही विषय नाही. ते निकाल लावून वाद झालेला तेवढाच फक्त, बाकी काही विषय नाही. तर आता हे भूषण ड्रायव्हर आहेत आणि ज्यांना बैल विकलाय काकांचं नाव तुमचं? रवींद्र देशमुख. आणि तुमचं नाव? किशोर चव्हाण. यांना बैल हा घेतलेला आहे वेळे कामटीचे. बैल आहे कनेर मध्ये. म्हणजे किती लोकांचा हातभार, किती लोकांचा जीव या बैलावरती. आज आपण त्यांच्याकडून खऱ्या गोष्टी जाणून घेऊया निकालाबद्दल किंवा काय बोलले. जे आपले बैलगाडी संघटनेचा ज्यांना धोरा सांभाळली असे पैलवान विलास देशमुख आणि पुशेगावची कमिटी सँडी यादव यांचं संपूर्ण फोनवरती बोलणं झालेलं आहे. आणि या बोलण्यातून यांना नंबर देणार नाही देणार या संपूर्ण गोष्टी आपण आज यांच्याकडून जाणून घेऊया. दादा नमस्ते. नमस्कार. सर्वात प्रथम जरी निकाल मिळाला नसलं तरी सगळी जनता म्हणते की चॉकलेट हिंद केसरी झाला. काय नक्की काय निर्णय झालेला किंवा काय? प्रथमतः आम्ही मैदानात गेल्यानंतर आमच्या बैलानं गट काढला. ज्यावेळेस गट काढला त्यावेळेस ह्या बैलावर माझा एवढा विश्वास आहे की आज मालकासाठी हा काहीतरी करणार, मालकाचं नाव ठेवणार मैदानात, एवढा विश्वास बैला होता. गट काढल्यानंतर आम्ही तिथे एक छोटासा व्हिडिओ पण बनवला होता हिंद केसरीचा, तो सार्थ ठरला. आणि बैलाचे मालक आम्ही असलो तरी अजून सुद्धा भूषणच मालक आहे, भूषणच नियोजन करतो आणि भूषणचाच बैल आहे तो. आणि स्वतः गाडी मारून स्वतःच्या बैलावर हिंद केसरी झालेला पहिला ड्रायव्हर आहे भूषण. आणि बैलाचं नुसतं नावाला मालक आम्ही, मालक ऍक्च्युली नाही, आम्ही कुठल्या ह्याच्यावर लावत नाही. हा भावासारखा मित्र आहे संकेत, सगळ्या बैलाचं तोच बघतो. आणि जी पोर आहेत ती सगळं नियोजन पण ही सगळी बसून करतात की असा एकटा कुठला नाही. मी तर बैलापाशी असतो नसतो, 2-2, 3-3 महिने मी नसतो इथं
माझ्या कामानिमित्त मी बाहेर असतो. पण बैल भूषण प्रश्न घेतला ज्यावेळेस घ्यायचं कारण एक, माझा शेजारी बुलेट म्हणून बैल पळतोय. आदत वासर होतं, आदत मध्ये त्याच्या 16 फायनल आहेत. चांगल्या चांगल्या गाड्या मी त्या बैलावर मारल्यात. आणि दावणीतला माझा पहिला बैल तो, आणि त्या बैलावर मला ह्या बैलावर आदत मध्ये मारायचं होतं. पण ज्यावेळेस बैल भूषण येणार त्यावेळेस आमच्या बैलांना दात लावला, त्यामुळं आम्हाला ही गाडी मारता नाही जमली. पण बैल तेव्हापासून माझ्या नजरेत बसला होता की हा बैल बाबा घेतला तर हा बैल घ्यायचा. आज त्या बैलानं आमचं स्वप्न पूर्ण केलं. स्वप्न म्हणजे कधी ह्या एवढ्या वयात कधी विचार नव्हता केला की बाबा हा बैल आपल्याला एवढ्यावर पोहोचवल. आम्ही खेड्यापाड्यात राहणारी लोक आहेत. तुम्ही चारी बाजून बघाल डोंगरडाळ आहेत, तुम्ही गोठा पण बघाल आत्ताशी बांधायचा चालय, आत्ताशी कुठेतरी दिवस चांगले आहेत. ते पण सगळ्या मित्रांच्या सहकार्यातून चालू आहे. काम अर्धवट आहे, अजून अर्ध आहे ते बाकी पण पूर्ण होईल. आज या बैलावर आमची अख्खी व्यांना पंचकृषी जीव लावते. आम्ही कधी म्हणलो नाही की बैल माझा आहे म्हणून. आजपर्यंत या बैलाला मी कधी माझं नाव लावलं नाही. मी पहिला बैल पळवायचो महाकाली प्रसन्न वेळकामठी देवाच्या नावानं, आणि नंतर आमचे सासरे भाऊ आहे ती आपला बावधनचं बागाड प्रसिद्ध आहे, त्यावेळी देवा आपला पूर्ण विश्वास आहे. आता ती बी गाडी नाथसाहेब प्रसन्न बावधन ह्या नावानं तुम्हाला पळताना दिसेल. आता नक्की काय निर्णय झाला किंवा कमिटीशी तुमचं काय बोलणं झालं या संदर्भात आपले व्हिडिओ? अक्षरशः हिंद केसरी मैदानातला हा आमचं पहिलंच मैदान. म्हणजे पुशेगावचा हिंद केसरी आम्ही शाळेत असताना पण मोबाईल टीव्हीवर बघायचो, सांगायची माणसं तेवढंच आम्हाला माहित होतं. बैलगाडी क्षेत्रात आलो त्यानंतर इकडे तिकडे मैदान केली. आमच्या बैलावर हा दोनदा अन्याय झाला. नागटांमध्ये सेमी क्रमांक 3 मध्ये 2 नंबर तासात आमची गाडी पळत होती. महाराष्ट्र केसरीचा अड्डा होता, मनोजदादा गोरपाडेने भरवलेला होता. त्यावेळेस पण आमच्यावर अन्याय झाला, कमिटीने आम्हाला तिथे न्याय दिला नाही. परंतु आज हिंद केसरी ज्या मैदानाला 76 वर्षाची परंपरा लागली, त्या 76 वर्षाच्या परंपरेतलं जे मैदान हिंद केसरी, आम्हाला अक्षरशः तिथं खूप काही सोसायला लागले. मैदानात निकालासाठी आम्हाला खूप काही सोसायला लागले. परंतु आम्हाला सेवागिरी महाराजांवर पूर्ण विश्वास होता की आपल्याला न्याय हा भेटणार, लेट भेटणार पण न्याय हा भेटणार. त्या दिवशी कमिटीनं म्हणजे आमचं सकाळी बोलणं झालं. आमचे मार्गदर्शक सागरभाऊ कापसे हॉटेल जलसागर आणि नकऱ्या बैलाचे मालक नाना कापसे 74 त्यांचा बैल पळतो. तर ती आम्हाला म्हणजे मार्गदर्शक आहेत आमची चांगली, आम्हाला आपले चांगले सल्ले देतात आणि चांगले मदतही करतात आपले. तर त्यांनीच हा सगळा विषय मार्गी लावला. सागर कापसेंनी आपले पैलवान विलास पैलवान यांच्याशी कॉन्टॅक्ट साधून सकाळी आमचं बोलणं झालं. तर सकाळी बोलणं होताना स्वतः विलास पैलवान, परत युट्यूब चॅनल सँडी यादव आणि ट्रस्टीचे चेअरमन असे आणि काहीतरी काका काय म्हणतात असे लाईनवर 4 जण बोलत होतो. तर त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलंय की तुम्ही इकडे तिकडे कुठं काय हे करू नका किंवा व्हिडिओ देऊ नका. तुम्हाला आम्ही आमचा रात्री रथाचा कार्यक्रम 4 वाजता संपला, आम्हाला उशीर झाला, आमचं भरपूर काहीतरी इथं सगळं करणं आहे. आम्ही तुम्हाला न्याय देणार, तुम्हाला सन्मानानं मीडियावाली बोलून तुम्हाला तुमचा बक्षीस वितरण समारंभ करणार. त्यांनी आम्हाला त्यांचा जो सेवागिरी महाराजांचा आमचा जो विश्वास होता किंवा आम्हाला त्यांचा जो आशीर्वाद होता, त्यांनी आम्हाला बैलाला निकाल देणार आहेत ते हे तर 100%. आणि आम्हाला त्यांनी सांगितलंय येत्या 2 दिवसात तुमचा निकाल लावून तुम्हाला आम्ही सेवागिरी ट्रस्ट मध्ये बोलवून महाराजांच्या हस्ते आम्हाला आमचा जो हिंद केसरी हक्काचा आम्ही काय म्हणतोय. तर आज आम्ही सर्वसामान्य गाडी मालक आहे, आम्ही काय मोठे शेठ लोक नाही किंवा काय नाही. आज आम्ही शेतकऱ्याची पोरं, आम्ही एक नाच जोपायचा, मातीतले खेळ आम्ही जोपायचा प्रयत्न करतोय. मातीतले खेळ बंद पडत चालले आज या नेटद्वारे मोबाईल बिल आल्यामुळे ह्या खेळांचा डिमांड कमी झालेला ऍक्च्युली. परंतु आम्हाला हा नाद तसा म्हणा गेला तर पहिल्यापासून आहे, पण आमच्या घरात आजपर्यंत कधी आम्ही बैल पळाला नव्हता. पण मला ह्या बैलानं एका वर्षात हिंद केसरी केलं. ह्या बैलाचा मी आज शतशारुणी आहे. बैलानं माझ्यासाठी खूप काय मोठं केलेलं आहे. आज ह्या बैलाचे मालक म्हणजे आम्ही मालक म्हणजे सर्व हे आहेत आमचे सासरे बुवा, यांचं गाव बावधन, रवींद्र देशमुख हे आपले, यांचं आम्हाला वेळोवेळी सहकार्य लागतं. आता याच्या बरोबर आपला शंकर पळाला, आता तुम्ही किती तारखेला बोलावलं किंवा काय? आता आम्हाला बैल घेऊन या किंवा असं काय सांगितलं नाही, परंतु आम्हाला विलास पैलवान आपले आहेत व्हायचे त्यांच्यावरून पूर्ण विश्वास आहे की ते आम्हाला 2 दिवसात निकाल तर देणार आहेत. फक्त त्यांनी सांगितलंय 14 किंवा 15 तारखेमध्ये तुम्हाला आम्ही तिथं बोलवतो. कुणापाशी काय तुम्ही कुठे काय देऊ नका किंवा काय बोलू नका. परंतु एक आम्हाला ट्रस्टीनं आणि विलास पैलवानी जो आधार दिला आणि जो विश्वास दिलाय की बाबा तुम्हाला तुमचा हिंद केसरीचा किताब हा भेटणार आहे, त्यामुळे आम्ही
सर्वांचे आभार आहे. दादा कसं आहे हो. असं सांगितलं जातं की तुमची गाडी थोडी आधी सुटली होती किंवा काय याच्याविषयी काय सांगताल? नाही गाडीच स्वतः ड्रायव्हर भूषण ड्रायव्हर आमचे. आम्ही हे खेळातले नवीन खेळाडू आहे. तुम्हाला मगाच सांगितलं की हिंद केसरी मैदान आम्ही मोबाईलवर याच्यावर बघायचो. पहिल्यांदाच मैदानात गेलो होतो ह्या हिंद केसरी मैदानाच्या. आणि आम्ही नवीन खेळाडू आहे. बैला मागे आमची 4च पोर असतात. वरती बैल आमचा जरावाजी इजरा आहे, धरून देत नाही. त्यासाठी आम्हाला जास्त पोरवर ठेवायला लागतात की गाडी कुठं जाऊन कुठल्या आईस्क्रीमच्या गाड्याला वडापावच्या गाड्याला धडकून ते तेल गरम पडू नये यासाठी आम्ही जास्त काळजी वरची घेतो. निकालाच्या वरती पोर ठेवायची. त्यामुळे खाली आमची 4-5 पोर मुश्किल असतात. त्यात आम्ही नवीन खेळाडू आहे. ही गाडी पुढे चालवा किंवा माग सोडा हे आम्हाला त्यातला आम्ही चेले नाही एवढे. आमची गाडी ही आम्ही रिस्टर सोडलेली आहे सगळ्यांबरोबर. आता जे लोक म्हणतात की तुमची गाडी पुढे सरली, ऍक्च्युली त्यांनी जो फोटो शेअर केलाय त्यावेळेस तो फोटो असा आहे की 3 नंबरच्या सेमीतली जी गाडी खाली हातात राहिली गेली त्यावेळेस तो फोटो आहे. ज्यावेळेस कमसे कम 20-25 मिनिटं तिथे गेली त्या 25 मिनिटातला तो फोटो आहे. आणि सुट्टीच्या थराला तुम्हाला व्हिडिओ ड्रोन सुद्धा दिसतो. ड्रोन काय आम्ही घरी बनवलेला नाही. ड्रोन मध्ये पण समान गाड्या सुटलेल्या दिसत आहेत. ड्रोनचा व्हिडिओ मैदानात नाही का तुम्हाला भेटला? ड्रोनचा अक्षरशः त्या व्हिडिओसाठी आणि निकालासाठी आम्ही खूप काय सोचलंय. कमसे कम आमची गाडी 4थ्या सेमीत पडली, परंतु 8 सेमी पळून आल्यानंतर फायनलच्या गाड्या पुकारल्या तरी आम्ही तिथून गाडी हलवली नव्हती. का तर आम्ही आज इज्जतीसाठी तिथे थांबलो होतो. एवढा मोठा किताब हा आम्हाला हातून घालवायचा नव्हता, कारण की आमच्या बैलानं तिथं जीवाचा राऊंड करून पळला होता. तिथं अक्षरशः खूप काही सोचलंय. घरून फोन येत होते परंतु आम्हाला तिथं न्याय नाही भेटला. ऍक्च्युली कमिटीला पण ड्रोनचा व्हिडिओ भेटला नाही भेटला आता ते त्यांच्यापाशी. परंतु दुसऱ्या दिवशी व्हिडिओ व्हायरल झाला. तिनं आज फोन करून सांगितलं की बाबा तुम्ही निकालास पात्र आहात, तुम्हाला येत्या 2 दिवसात तुमचा हिंद केसरी किताब बहाल केला जाईल. निकाल मिळू नाही मिळू पण ज्यावेळेस तुम्हाला असं कळालं की गाडी बसली काय आनंद होता? अहो तो आनंद म्हणजे गगनात न मावणारा आनंद आहे. आम्ही आजसाठी मार पण खाल्लाय. तो आनंद आम्ही पाठाने विचारलाय. तो आनंदासाठी आम्ही अक्षरशः मार पण खाल्लाय त्यांचा. तो आनंद आम्ही ही पोरं लय नसते त्यांना बघलेला काढा बघलेला. अक्षरशः त्या आनंदासाठी आम्ही मार पण खाल्लाय. कारण की मार खाल्ल्यासारखा पण आता आम्हाला उठलेले वळ मुजले आमचे. आम्हाला मार जाणवत पण नाही. काल त्यांनी जाहीर केला बाबा काय नाही आज आम्हाला ते मार खाणं किंवा तिथला जे काय झालेला त्रास आम्हाला ते आम्ही विसरून गेलोय. कारण की आम्हाला त्यांनी त्याचा कसं शेवटी पुशेगावचं मैदान पब्लिक हा कारण की त्याचा राखत नाही अजिबात. आम्हाला काय नाही आमचा सगळा राग किंवा पाठाणविले जे काय लागले वेळेत सगळे आमचे मुजले. आम्हाला त्यांनी आज जो किताब बहाल केला की येत्या 2 दिवसात तुम्हाला बहाल केला जाईल. तिथं आम्ही आमचं सगळं बैलांना बी आमचं ते वळ उठावलं म्हणजे मुजावलं. हिंद केसरी आता काय मिरवणूक वगैरे काय नाही? हो आता आज 6 वाजता आम्ही कामठीमध्ये 1 तास आणि कनेरमध्ये 1 तास असा मिरवणुकीचा जंगी कार्यक्रम केलेला आहे. त्यासाठी आमच्या बैलावर असणारे सर्व मित्रमंडळी त्यांच्या आग्रहा खातीर आम्ही आपला डॉल्बी वगैरे लावून मिरवणूक त्यांची काढणार आहे. कारण की हा किताब हा आमच्या भागात आजपर्यंत कोणाला नाही भेटलेला आहे. पहिला हिंद केसरी किताब हा आमच्या बैलाने आमच्या गाव रोशन करण्यासाठी मिळवून दिलेला आहे. खाली निम्म्यापर्यंत गाडी चांगली पळत होती. निम्म्यातनं जरा गती कमी लागली चढ लागल्यामुळं. परत मग माझ्या यानं पद्धतीनं मग कला दाखवून मग गाडी लावली पुढे निकालात. तुम्हाला परफेक्ट कळलं का आपली गाडी लागली म्हणून? म्हणजे नाही 100% मी गाडीतच सांगितलेलं पोरांना की पोरं मला गाडी पुढे निकाल पास केले. मी गाडीत उतरलो. पोरं म्हणले की भूषण गाडीनं मार खाल्लाय. म्हणलं शक्यच नाही, गाडी लागली आपली 100%. कारण की मला माहितीये ना बैल पुढच्या हिश्यात पळूनच देत नाही. ओढून तो गाडी लावणार का तर लावणार. तेवढा आपला चॉकलेटवर विश्वास आहे पहिल्यापासून 100%. आज काय वाटतंय हिंद केसरी झाला? नाही झालं. स्वतःच्या बैलावर स्वतःच्या बैलावर मी स्वतः हिंद केसरी झालो. एक वेगळेच आनंद आहे. मंडळी बघा अशी खरी चॉकलेटची कहाणी होती. आणि खरोखर ट्रस्टनी जे यांना दाखवलं किंवा आपण हिंद केसरीचा मान देतो या गोष्टीबद्दल पुशेगाव ट्रस्टचं सुद्धा आपण धन्यवाद देऊ. का तर एक हिंद केसरी आणि तुम्ही बघू शकता सर्वसामान्यांचा बैल आहे आणि या बैलाला आज न्याय मिळाला. आज 1 नाही 2 नाही या पंचक्रोशीमध्ये आनंद साजरा केला जाणार आहे आणि मिरवणूक काढली जाणार आहे. या मिरवणुकीला आपण सर्वांनी सहभागी व्हा अशी विनंती करतो. थांबतो. जय जवान जय किसान. तसं चॉकलेटची गाडी दुसऱ्या नावानं पळायची पण पुशेगावच्या मैदानात आपलं नाव आजमावलं
तुमच्या गावचं दैवत नाथसाहेबाचं नाव आजमावलं आणि बैल हिंद केसरी झाला, हिंद केसरी किताबाचा मानकरी झाला. तुमचं नाव एवढं मोठं केलं, काय बोलताल याच्याविषयी? खूप आनंद झाला. हा, बैलानं आमचं नाव केलं. हा. आमच्या भागात सुद्धा अजूनपर्यंत हिंद केसरीचं नाव झालेलं ऐकवत नाही. तसं बावधन म्हटलं तर फार बावधन आमचं मोठं बैलांचंच गाव आहे. हा, खूप मोठी मोठी बैल असतात बावधन मध्ये हा. सध्या. असं आहे. मग आमचं बावधनचं बगाड सुद्धा प्रसिद्ध आहे. बगाडात बैलाचे नाद असतो, त्यामुळं गावात बैलांचं येणं जाणं भरपूर असतं. पण आमच्या चॉकलेटनं आज पुशेगावचं पुशेगावच्या यात्रेमध्ये हिंद केसरीचा मान मिळवला, त्याबद्दल खूप आनंद झाला. नक्कीच बघा, मालकांच्या नावानं गाडी पळवली आणि त्या मैदानात हिंद केसरीचं मानकरी झालं. आणि तुम्हाला या हिंद केसरी किताबाच्या मानकरी बद्दल माझ्या चॅनेल तर्फे शुभेच्छा. धन्यवाद.